आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज महापर्व न्यूज सोबत रावसाहेब आप्पा मगर आहेत. आप्पा कुस्तीच्या आखाड्यातनं डायरेक्ट निवडणुकीच्या आखाड्यात आता मुलगाच उभा राहिला माझा म्हणल्यावर निवडणुकीच्या आखाड्यात आलं पाहिजे. आमचं क्षेत्र कुस्ती आहे. आता निमगावातनं गणातनं माझा मुलगा दत्ताभाया मगर आणि कोण खुडसातनं आमचेच मित्र माजी सभापती मच्छिंद्र आबा ठवरे पाटील यांचे मंडळी हे उभा राहिल्यामुळं प्रचार करणं भागच आहे की आम्हाला. काय किती अवघड आहे निवडणुकीचा आखाडा आणि कुस्तीचा आखाडा? अवघड नाही, पण क्षेत्र वेगवेगळं असतं. कुस्तीच्या आखाड्यात काय कसंही बोललं जातं, काही केलं जातं. निवडणुकीच्या आखाड्यात कसं असतं, आवाची गाडी बावाची बैल बसलाय तुक्या आणि ताणतोय सख्या. गाडी मोडली, कुणाची मोडली? बायची मोडली, बैल मोडली, ते बावांची मोडली. तुक्याला आणि सख्याला काय, असं निवडणुकीत चालतं. मग आता निवडणुकीच्या आखाड्यात तुम्ही फिरताय, कसा आहे लोकांचा कसा कल दिसतोय? लोकांचा कल काय, आता दोन्ही उमेदवार मोहिते पाटलांचे उमेदवार आहेत. त्यामुळं काही लोक सुधारणावादी असते. ती सुधारणा कोणी केली, कशी केली, कुठून आली, त्या बाजूला काय जगतात. आता काय नवीन आहे ते गडी ते वेगळं. बाटलीचं आणि ताटलीचं राजकारण आजकाल झालं, तत्वाचं राजकारण झालं नाही. कुणीतरी एका रात्री एक बाटली दिली आणि कुठेतरी कोंबडीचं जेवण केलं का झालं, मग त्यालाच म्हणायचं बाटलीचं आणि ताटलीचं राजकारण. तत्व गेलं आता कुठंतरी. काय तत्व काय होती तुमच्या काळातल्या राजकारणात, आताचं राजकारण तुम्ही बघताय, माझ्या आमदारांच्या ज्या प्रकारच्या टीका असतात, काय नेमकं तत्वात काय माहीत आहे का? माणसं ते जागरूकता होते आहे. माझी परिस्थिती कशी आहे सदा त्याच्यात समाधान मानणारी माणसं होती. आता किती जरी दिलं तरी ते लोकाला म्हणजे पुरवडत नाही आणि पटत नाही. कारण का 5-10 4-2 5 रुपये 5-10 रुपये दिले घराला तुमच्या, ते किती दिवस पटणार आहे, पुरणार आहे तुम्हाला? तुमचं मत हे अनमोल आहे, कधीच वाया न जाणारं मत आहे. आणि आज काय ताटली बाटलीसारखं. दत्ताबायाबाबत सांगा की जरा, दत्ताबायांचं काय निवडणुकीच्या आखाड्यात तुम्ही? दत्ताबाया तरुणाच्या गळ्यातला ताईत. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं, माझ्या थोरल्या भावाच्या आशीर्वादानं, आईवडिलाच्या आशीर्वादानं माझा आज चांगला आहे, खाऊन पिऊन चांगला आहे. त्यामुळं दत्ताभाया तुम्हाला कुठं गाठ जरी पडला तर चहा प्या. चहा नाही पाजला तर निदान तोंडातनं शब्द गोड तरी बोलल थोडंसं, ह्याच्यातच तुम्ही त्याला भावूक होताय दत्ताभायाला. त्यामुळं दत्ताभायाला आज महाराष्ट्रातला तरुण वर्ग दत्ताभायाच्या पाठीमागा, महाराष्ट्रातला. निवडून येण्याची किती खात्री आहे मग आता? निवडून यायची काय, आता सगळ्या गावाला खात्री आहे. तुम्हाला खात्री आहे म्हणल्यावर आम्हाला असणारच आहे. तुम्ही सांगितलं पाहिजे आता वडील म्हणून, तुमचं त्यांच्यापेक्षा जास्त मोठं. 75% 100% विरोधकाला मतं पडणारच आहे की 10-5 काय इकडे तिकडे. पण दत्ताला 75% तो निवडून आला असं जाहीर पब्लिकमधनं होतं आहे. मग आम्ही असं करतो की समोर कुठला उमेदवार आहे, समोर कुठली माणसं आहे, ती त्याच्या पुढं काय बोलावं, कसं बोलावं, कुठल्या गोष्टीतनं पटवून द्यावं. नाही पटलं तर तुम्हाला माझ्या सर्वांच्या विचारांनी ते मिटवावे लागते. बरोबर. तुम्ही माझ्या आमदाराबद्दल काय बोलला नाही? टीका करणारे भरपूर टीका करतात. माझ्या आमदारला काकाला कोणी घेतलं? मग ही टीका की आमच्यासारख्या नवीन केलं का तुमच्यासारख्याला बोचते ती टीका? काय नाही, टीका उत्तर दिली पाहिजे. टीका करायची नाही. महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व त्या आमदारांनी केलेलं आहे. सगळ्याला पटतंय त्यांचे विचार. आज काय सेवा देणारी माणसं आहेत. इथं लांडगा नसला आला तर, कोला असला मांजर असलं तर म्हणत वाघ आलाय. तुमच्यासारख्या ज्येष्ठ माणसानं उत्तर दिली पाहिजे ती. नाही, काय उत्तर द्यायचं ते बरोबर असण्याचा फायदा होईल का आता? होणार ना.
आता एका पक्षात आलोय म्हणल्यावर फायदा होणारच. ह्याच्या पाठीमागं मग विद्वेष्ट होतं. झालेल्या गोष्टी सोडून दिल्या त्यांनी बी, आम्ही बी सोडून दिल्या. आता दत्ताभायाला लोकांनी मतदान का करावं हे सांगा फक्त. दत्ताभायांनी निस्वार्थी माणूस आहे. दत्ताभाया निस्वार्थी आहे. त्याचा चुलता कारखान्याचा व्हाईस चेअरमन होता, तालुका पंचायत सदस्य होते, गावात 5-25 वर्ष सरपंच होते. आणि सगळ्याच्या आशीर्वादानं जमीन चांगली झाली, पाणी झालं मोहिते पाटलाच्या आशीर्वादानं. आणि गाव सुबलम सुपलम झालं ते गाव, निमगाव. आणि त्यामुळं कोणाचं देणं घेणं काय दत्ताभायाच्या विचारात नाही. तो स्वतःचा उद्योग करतो. पुऱ्या महाराष्ट्रभर त्याच्या ओळखी आहेत. कुस्ती कलेमुळं त्याच्या खेळत होता त्यावेळेला. त्याच्यामुळं जनतेचा आशीर्वाद दत्तावर आहे.